पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। स्वागत करतो तुमचं या कार्यक्रमात, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। आपली खवय्यगिरीची परंपरा चालू राहणार आहे। आजही आपण अप्रतिम चविष्ट नवीन पदार्थ पाहणार आहोत आणि आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या मधुराजी बाचल असणार आहेत, जे आपल्या शेफ आहेत। त्यांना आपण बोलूया आणि त्यांच्या हातचा पदार्थ म्हणजे काय, एक नंबर 100 नंबरी तसा तुम्ही करून पाहिलात की तुम्हाला अप्रतिम खायला मिळणार, कारण त्या आहेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शेफ। तेव्हा स्वागत करूया मधुराजींचं आणि सुरुवात करूया आजच्या भागाला। नमस्कार। नमस्कार। या 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 कशा आहात तुम्ही? खूप छान। आज काय बेत आहे? आज मस्त बेत आहे। बरं, यामध्ये आपण तांदळाचे फुलं बनवतोय। तांदळाचे फुलं? तांदळाचे फुलं, बर हे काय नेमकं? हा ऍक्च्युली भारताबाहेरचा पदार्थ आहे, त्याला राईस फ्लॉवर डम्पलिंग असं म्हटलं जातं। अच्छा। खूप पौष्टिक आहे आणि दिसायलाही सुंदर दिसतो। बर, त्यामुळे राईस फ्लॉवर डम्पलिंग म्हणजे तांदळाचे फुलं आपण बनवतो। तांदळाचे फुलं म्हणजे इथून पुढे तुम्ही ह्या पदार्थाच्या प्रेमात पडून एकमेकांना प्रेमात तांदळाचं फुल दिलं तरी हरकत नाही। अगदी। हो की नाही? गुलाब आता रोजचा झालाय। बरोबर। पुढे काय करणार आहोत? आणि त्याचबरोबर बीटरूटचं कटलेट आपण बनवणार आहोत आणि त्याचा रॅप बनवणार आहोत। चला मागच्या भागाला सुरुवात करायची का? आपण सुरू करूच यात, पण जिच्यासाठी किंवा ज्यांच्यासाठी आपण हा सगळा बेत आखलाय ती कुठे आपली छोटी? हा, चोचले जिभेचे लाड मुलांचे अशी ही सिरीज आहे, पण ती मला माहित नाही कुठे स्वरा गेलीये कुठेतरी। कुठे लपून बसले का? ती कुठेतरी काहीतरी खात असेल कोपऱ्यात बसून, कारण तिला खायची खूप आवड आहे। ती खात असेल। आपण एपिसोड मध्ये पुढे जाऊया। चला तर मंडळी, आलीच तू चाल पुढं। मी तुझीच आठवण काढत होतो। मला वाईट वाटत होतं की तू कुठे गेलीस, दिसत का मी नाही? मागून ऐकत होते। हो का? मग तुला लक्षात आलं असेल कोण तुझी आठवण काढत होतं। त्या आठवण काढायचं। Yes. तू चल पुढे जाऊया असं म्हणत। असं म्हणत होतं, खरंय। पण तू किती सुंदर गायलीस आता। थँक्यू। आज हे गाणं का गावं असं वाटलं? तू पुढे जाऊया म्हणजे। मी पुढे जाऊ नये म्हणून तिने तू चाल पुढे गायलं, हो की नाही? पण याच नावाची आपली एक मालिका सुद्धा आहे झी मराठीवर, फार छान चालू आहे। तुम्ही पाहता की नाही? हो अगदी। वा, एका महिलेने कसे कष्ट करून पुढे जात असतात महिला, किती काम करतात, अशा विषयावरची ती मालिका आहे। ओके, आज फार भारी पदार्थ करणार आहेत त्या। काय करणार? राईस फ्लॉवर, तांदळाची फुलं, तांदळाची डम्पलिंग। माहिती आहे हिला? मीच जगात फक्त अज्ञानी राहिलोय। चला मग डम्पलिंग साठी लागणारं साहित्य काय आहे ते बघूया आणि मग कृतीकडे जाऊया। चालेल? चला 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 तांदळाची फुलं आता आपल्याला बघायची आहेत, हो की नाही? सांगा साहित्य काय? बासमती राईस आहे, हा स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून घेतलेला आहे। बर, पनीर आहे, उकडलेला बटाटा आहे जो किसून घेतला, बारीक चिरलेली कोथिंबीर, वेगवेगळ्या रंगाच्या ढोबळी मिरची आणि इथे कुठलीही भाजी आवडीची वापरू शकता, गाजर वगैरे, कोबी वगैरे, कारलं वगैरे। कारलं नाही आवडीचं। चिली फ्लेक्स, मिक्स्ड गार्लिक पावडर आहे, लसणाची पावडर, चवीपुरतं मीठ आणि काळी मिरी। अगदी कमी साहित्य लागतं। कमीत कमी साहित्यात तांदळाची फुलं तयार होणार, हो की नाही? अगदी सोपी रेसिपी आहे। बरं, यामध्ये उकडलेला बटाटा घ्यायचा जो किसून घेतलेला, यामध्ये पनीर घालूया, जितका बटाटा त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये पनीर। पनीर आवडतं का? हो। चेहराच बदलतो। भाजी कुठली तुमच्या आवडीप्रमाणे। अशी कलरफुल असेल तर मी भाजी खाईन। कलरफुल असेल तर मग तुला कलरफुल भाजी आवडत असेल तर कारल्याला रंग द्यायला लागेल आपल्याला। मग कारलं खाण्यात मला टेस्ट कळेल ना। ठीक आहे। मिक्स टॉप्स घातले, लसूण पावडर आणि हे आपण वाफवणार आहोत, त्यामुळे भाज्या शिजवून घ्यायची गरज नाही आहे। अच्छा। आणि मुख्य म्हणजे आयत्या वेळेस बनवू शकता, म्हणजे हे जर आपण गोळे तयार करून ठेवले तर फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि जेव्हा हवं तेव्हा वाफवून खाऊ शकतो। बर, चीज बॉल सारखं। राईट। चिली फ्लेक्स, तिखट करू ना? नको। खूप तिखट करा, लहान मुलांना खाता झालं नाही पाहिजे। काय? मिरपूड, लहान मुलांना पोटभर खाता आलं पाहिजे। चवीपुरतं मीठ आणि मीठ आणि कोथिंबीर खूप सारी। आणि कोथिंबीर। हे काय करताय मधुराजी तुम्ही आता? हे आता मिक्स करायचं सगळं। अच्छा। आणि जर मिक्स टॉप चिली फ्लेक्स नसतील तर आपले मसाले घातले तरी चालतील, म्हणजे धनेपूड, गरम मसाला, लाल तिखट। वा, मिक्स केल्यानंतर पुढे काय? आता याचे छोटे मधुराजी। करू? हो, पण त्याआधी तू एक काम करशील का? खालची एक प्लेट देशील का प्लीज? छोटी का मोठी? छोटे। छोटी। आजीबाईंना कंटाळा बघा किती आहे। अरे छोटी का मोठी फक्त तेवढंच विचारलं मी। मी एक पाहिलं ते सांगितलं। हा, एवढं
येस. आणि आता काय करायचं, हा जो तांदूळ आहे हा इंडिया घ्यायचा, गेट बासमती राईस. जो आपण भिजवून घेतलाय अर्धा तास. हो. आणि हे ना छान असा कोट करून घ्यायचा सगळ्या बाजूने. अच्छा. म्हणजे पदार्थाच्या पोटात तांदूळ नाहीये, पदार्थाच्या ओठात तांदूळ हो. आहे. जनरली जे ओठात असतं ते पोटात नसतं, जे पोटात असतं ते ओठात नसतं. इथेही तसंच आहे. बासमती राईस हा साहित्याच्या पोटात नाहीये पण ओठात आहे. आणि याला मध्यभागी असं एक लाल मिरची लावूयात. म्हणजे हे ॲक्च्युली तांदूळ आहेत, हे वाफेवर छान फुलतात आणि याचा एक एक दाणा ना असं छान फ्लफी होऊन बाहेर येतो. म्हणजे लांब सडक जे आता तुम्ही म्हणालात बरोबर तसं. आणि त्या मध्यभागी म्हणजे कुठल्याही फुलाला असं एक बिया असतात किंवा पराकण असतात, ते दिसायला खूप सुंदर दिसतं. किती छान. त्यामुळे हे आपण असं. वा. काय आता पुढे करायचंय? आता हे वाफवून घेऊया. वा वा वा. इथे आपलं स्टीमर तयार आहे, त्याच्यामध्ये खाली बुडाला पाणी आहे बरोबर. आणि गॅस आपण मोठा केलाय. आता काय करूया? आता हे यामध्ये ठेवूया. वा वा वा. छान दिसत आहेत तांदळाची फुलं. हो. आणि हे आता फुलतीलही छान. वा वा. हा तांदूळ वाफेवरती शिजेल? हो. एक अच्छा. 15 मिनिट आपण फक्त वाफवणार आहोत. आणि बरं. तांदूळ म्हणजे तो एकूण एक त्याचा जे ग्रेन आहे तो असा मोकळा होतो आणि छान असा फुलासारखाच फुलून येतो. किती भारी. मी खूप उत्सुक आहे की हे जे गोळे केलेले आहेत याच्यावरचा तो नुसता लावलाय तांदूळ झाल्यानंतर नेमका कसा दिसणार आहे. ठीक आहे, एक 10 ते 15 मिनिटं वाट बघूया. तोपर्यंत तू चाल पुढं असं म्हणत पुढे जाऊया आणि बघूया कसं दिसतं हे तांदळाचं फूल. चला आता आपण वाफ आली आहे का ते बघूया. क्या बात है. तांदळाची फुलं. तुला प्लेट लागणार. मी ना मुद्दाम हे चमच्यावरती का उचललं तुमच्याकरता की तुम्हाला ते फूल दिसावं. वाफेवरती त्या इंडिया गेट बासमती राईसचा जो काही फ्लफीनेस आहे तो इतका छान त्या फुलाला पूरक झालाय. हो की नाही? वा. अप्रतिम पदार्थ आहे तांदळाची फुलं, राईस फ्लॉवर. पटकन घेऊन घ्या साहित्य आणि कृती. आता तांदळाची फुलं तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका प्लेटमध्ये उकडून किसलेला बटाटा घेऊन त्याच्या अर्ध्या प्रमाणात कुस्करलेलं पनीर घ्यावं. बारीक चिरलेल्या रंगीत भोपळी मिरच्या, मिक्स्ड हर्ब्स, लसूण पूड, चिली फ्लेक्स, मिरपूड, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सगळं एकत्र करून त्याचे छोटे गोळे तयार करावे. हे गोळे भिजवलेल्या तांदळात घोळवून सर्व बाजूंनी ते तांदूळ गोळ्याला चिकटतील अशा प्रकारे गोळे हाताने दाबून घ्यावेत. आता हे गोळे स्टीमरमध्ये 15 मिनिटं वाफवून घ्यावे. चविष्ट आणि सुंदर दिसणारे राईस फ्लावर डम्पलिंग्स खाण्यासाठी तयार आहेत. तर अशा प्रकारे आपली तांदूळाची फुलं तयार आहेत. वा. राईस फ्लॉवर तयार आहेत. नावही पाठ झालं की तुला रेसिपीचं. फार छान. मधुराजी फार सुंदर दिसतंय. हे थोडंसं लांब ठेवूया आणि पुढच्या साहित्याकडे वळूया. नाही तर फस्त होईल. हे तूच मला सांग है ना. काय पुढचा पदार्थ आहे? बीट कटलेटचं फ्रँकी आपण बनवतो, रोल बनवतो. बरं. लागणारं साहित्य सांगा. उकडलेला किसून घेतलेला बटाटा, उकडून किसलेला बीटरूट आहे हे, पोहे बाइंडिंगसाठी. जनरली कटलेटमध्ये ना ब्रेड क्रम्स किंवा ब्रेड वापरला जातो. घरामध्ये पोहे अगदी आरामशीर उपलब्ध असतात, त्यामुळे जाड पोहे, कांदे पोह्याचे पोहेच मिक्सरला फिरवून त्याची पूड करून घेतली. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट, चवीपुरतं मीठ, हिरवी चटणी, टोमॅटो सॉस, ठेचा लसूण आणि मिरचीचा, जिरेपूड, मेयोनीज, धनेपूड, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, जाड रवा आणि आपण जो रॅप किंवा फ्रँकी बनवणार आहे त्यासाठी इथे थोडंसं टोमॅटो, कांदा, कोबी आणि ढोबळी मिरची. काय करायचं पहिल्यांदा? उकडून किसून घेतलेला बटाटा आहे, बीट आहे, ह्याच्यामध्ये पिंक कलर येणार. त्याचं काय होईल? पिंक कलर. पिंक कलर होईल. यामध्ये मसाले घालूयात. धनेपूड, उकडलेला बटाटा, बीटरूट आणि धणे पावडर ना. आता थोडी जिरेपूड, बरं. लसूण मिरचीचा ठेचा. खूप घाला. हा, जरा तिखट आवडतं का मला? मला नाही आवडत. अरे पण मला पण खायचंय. तू कमी तिखट खा माझ्यासाठी. अरे वा रे वा. यामध्ये थोडीशी लाल तिखट. लाल तिखट मी त्यांना दिलाय आधीच. काय दिलं असेल काय मला माहित नाही. खूप सारी कोथिंबीर. बघा ना कोथिंबीर. मला कोथिंबीर खूप आवडते. ती थोडी घाला मग.
मला आवडते ते का कमी घालायचं? अरे कारण मला नाही आवडत ना ते हिरवी शिमला मिरची. तुमच्या घरात अशी लहान मुलं आहेत ना? चवीपुरतं मीठ चवीपुरतं मीठ. मधुराजी मात्र रेसिपीला बांधून आहेत. आणि यामध्ये पोह्यांची पूड घालूया. अच्छा. यामुळे बाइंडिंग खूप छान येतं आणि कटलेट आहेत ना ते खुसखुशीत होतात. आता काय? आता आपण हे रव्यामध्ये घोळवून घेणार आहोत. एक डिश लागेल. छोटी डिश घेतेस का बाळा? बस परत करायला लावलंस तू. तुझ्या बाबांना मला उत्तर द्यायची. शाबास. काढ. आता यामध्ये थोडा रवा घेऊया. थोडा रवा घ्या. स्वराजी किती अजून? पुरे झालं. मध्ये थोडंसं मीठ घालूया. अच्छा. याला कोटिंगलाही चव लागते. मिक्स करायचं. येस. आणि हे यामध्ये छान कोट करून घ्यायचं. अरे वा 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 वा, खूप छान. घरातल्या लहान मुलांना त्यांच्या आवडीचे पदार्थ द्यायचे असतील तर थोडीशी अशी मदत करून घ्या जेणेकरून ते लाईनवर राहतील. आणि आता हे शॅलो फ्राय करूया. अरे शॅलो फ्राय करायचे? हो. मग आपले कटलेट तयार झाले. पण याची अजून फ्रँकी व्हायची आहे. त्याच्यामुळे फ्रँकली स्पीकिंग इतक्यात कुठे जाऊ नका. रेसिपी अजून बाकी आहे. हा जोक दर्जेदार होता. आम्ही छान होता. आम्ही छान कोट करून घेतो मग आपण वळूया शॅलो फ्राय करायच्या कृतीकडे. चला. वा, आता आपल्याला करायचंय बीटरूटचे कटलेट आणि त्याची फ्रँकी. चला आता हे तयार आहे. काय करूया आधी? तेल गरम करून घेऊया. अच्छा. तेल टाकायला लागेल ना पॅन मध्ये. किती घालायचंय? थोडं चालेल. बस. बस ठीक आहे. वा वा वा, कटलेटच मला मुळात फार आवडतात. किती टेबल स्पून झालं? साधारण तू सांग किती झालं असेल. तू सांग. मला वाटतं 3 टेबल स्पून. चूक 4 to 5. चूक. हे झाले 5 टेबलस्पून. तुला टीस्पून आणि टेबलस्पून मधला फरक माहिती? येस. आता घ्या जरा क्लास. टीस्पून आय थिंक छोटा असतं रे. हां. आणि टेबलस्पून मोठा असतो. आणि किती टीस्पून मिळून टेबलस्पून बनतो? इतना नाही पडा मुझे. 2.5 टीस्पूनचा 1 टेबलस्पून बनतो. वा, खूप छान. याच नोटवरती असेच काही प्रश्न आणि शंका आपल्याला असतात तर कोल्हापूरच्या अमितजींनी माझ्या मोबाईलवरती SMS पाठवून एक प्रश्न विचारलाय तुम्हाला. त्यांचं असं म्हणणं आहे की फोडणीमध्ये जेव्हा आपण उपमा करायसाठी रवा सोडतो तेव्हा त्या रव्याच्या गाठी होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे? अमितजी, तुम्हाला ही शंका विचारावीशी वाटली याच्याबद्दल अभिनंदन. पण घरात उपमाही तुम्हालाच करावा लागतो याबद्दल मात्र मला खेद वाटतो. सांगा उत्तर. उकळी जेव्हा फुटते पाण्याला तेव्हा गॅस मंद आचेवर करून घ्यायचं. कारण काय होतं ना, पाणी खूप गरम असेल तर गुठळ्या पटकन बनतात. अच्छा. त्यामुळे मंद आचेवर गॅस करायचा आणि थोडा थोडा रवा घालायचा. खूप सारा रवा एकाच वेळेस नाही घालायचा. थोडा थोडा रवा घालून मिक्स करून घ्यायचा. म्हणजे मग गुठळ्या नाही होत. ठीक आहे. यामध्ये आणि हीच टीप बायकोलाही द्या आणि तिलाही म्हणून कधीतरी उपमा करत जा. तुमच्या घरी कोण बनवतो उपमा? वेगळा विषय बोलूया का थोडा आपण? वा, स्वरा भारी दिसतंय की नाही हे? भारी आहे. स्वरा मी कोट केलंय रव्याने. विचारायलाच नको पाहिजे होतं. चला, बीटरूटचे कटलेट्स आणि त्याच्यानंतर त्याची होणारी फ्रँकी यातला पहिला टप्पा कटलेट्स आम्ही पूर्ण करून घेतो. शॅलो फ्राय झाले की मग वळूया पुढच्या कृतीकडे. बीटरूटचे हे कटलेट आहेत तयार. पण आपल्याला थोडी वाट बघायला लागणार आहे कारण फ्रँकी करायची आहे. हो ना? भूक खूप लागली का? खूप. मला एक सांग, कधी तुझं असं झालंय की जेव्हा तुला खूप भूक लागली आणि वेळेवर खायला नाही मिळालंय? तुझ्यामुळेच झाले. चला आपण पुढच्या कृतीकडे बोलूया. काय करायचं आता? आता इथे पोळी घेऊ शकतो कुठलीही. अच्छा. पालकचा पराठा वगैरे पण इथे वापरू शकतो. ठीक आहे. तर यामध्ये हे कटलेट घालायचं. वा वा. यावर सॅलड. अरे क्या बात है. कोबी मला थोडीशी. टॅको सारखा पण वाटतं. मग टोमॅटोचे काप कशासारखं वागतोय? टॅको. टॅको. व्हॉट इज टॅको? मेक्सिकन डिश आहे. अरे बापरे, सध्या तुम्ही त्याच्यावरती भाज्या टॅको. कांदा टाकलाय आपण. आणि बऱ्याचदा काय होतं ना, हे डब्यासाठी वगैरे नेताना जर सॉस आपण पोळीला स्प्रेड केला तर ते सॉगे होतं. त्यामुळे शक्यतो तसं नाही करायचं. हा, त्याच्यामुळे डब्यासाठी हे नेऊ नका. नाही, डब्यासाठी नेऊ शकतो, फक्त पोळीला सॉस नाही लावायचं. असं वर्ण थोडंसं लावलं बघ, की ते ऍब्झॉर्ब. तुमच्याकडे ऑप्शन आहे. मला तू माहिती. नकाच नेऊ सांगितलं. हे काय मेयोनीज? वाव. आणि टोमॅटो सॉस. बापरे, मेयोनीज जरा
मुलांना धष्टपुष्ट करण्याच्या हेतूनच वापरताय का तुम्ही? हो. अरे वा वा, छान. आणि आता लहान मुलांचे खूप आशीर्वाद मिळतील तुम्हाला आज. येस. हे बंद करून वा, वा 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 वा. आणि हे छान मग खाली आपण बटर पेपर लावू शकतो, हवं तसं गार्निश करू शकतो. तुम्ही समजा प्रवासाला निघालात ना, तर अशा एक 25-30 रोल किंवा फ्रँक्या छान करून घ्यायच्या, आपल्या बटर पेपर मध्ये गुंडाळायच्या, आणि जिथे असं वाटेल की आता जरा थांबून झाडाखाली खावं तिथे उघडायचं आणि खायचं, हो की नाही? वा मंडळी, बीटरूट कटलेट आणि त्याची फ्रँकी अप्रतिम पदार्थ केलाय मधुराजींनी. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता बीट कटलेट फ्रँकी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम उकडून किसलेला बटाटा, उकडून किसलेलं बीट, धणेपूड, जिरेपूड, लसूण मिरचीचा ठेचा, लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली भोपळी मिरची, चवीनुसार मीठ आणि पोह्यांची पूड हे सगळं एकत्र करून त्याचे लहान लहान गोळे तयार करून घ्यावेत. एका प्लेटमध्ये जाड रवा घेऊन त्यामध्ये तयार कटलेटचे गोळे घोळवून घ्यावेत. गरम तेलावर हे गोळे शॅलो फ्राय करून घ्यावेत. एका पोळीवर कटलेट्स ठेवून त्यावर पातळ उभं चिरलेलं सॅलड पसरवावं. त्यावर हिरवी चटणी, मेयोनीज, टोमॅटो केचप घालावा. पोळी गुंडाळून टूथपिक लावून फ्रँकी तयार करावी. चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे पुरवता पुरवता आपण पटापट पटापट 3 रेसिपी पाहणार आहोत. आता पुढचा पदार्थ हा मला वाटतं खायचा नाही, प्यायचा आहे. काय त्याचं नाव आहे? काय असेल? काय असेल सांग. शेक असेल. नुसता शेक असूच शकत नाही, तू हारलीस. मी तुम्हाला याचं नाव सांगतो. वॉटरमिलन पंपकिन हनी ज्यूस. याचं नाव आहे टरबूज आणि खरबूजची स्मूदी. म्हणजे दोघंही हरलं. टरबूज आणि खरबूजच्या स्मूदीसाठी लागणारं साहित्य तर आपलं अर्ध नावातच आलंय. उरलेलं बघूया. सांगा. टरबूज, खरबूज आणि मध. आणि बस एवढंच? एवढंच. किती भारी. चला मग कृती करूया पटकन. मला तुमची खूप मदत होणार आहे. मी कायमच करत असतो. हे काय मिक्सर मध्ये हे घालायचं? मिक्सर मध्ये घालायचं आणि फिरवायचं. सगळं घालायचं. हे खूप पौष्टिक होतं. यामध्ये दूध वगैरे घालायची गरज नाही पडत. आणि हे जे खरबूज आपण यामध्ये घालतोय त्याने छान असं क्रीमीनेस येतो. करेक्ट. हे असं आहे बघा. आणि यामध्ये थोडंसं मध घालायचं. खूप छान. बघा. बस. बस. मी काय म्हणतो, आपल्या घराघरातली लहान मुलं इतकी गुणी नसतात की त्यांच्यासमोर फळं ठेवली की ती खातात. मी खाते. तुझं बालपणच वेगळं आहे. इतर लहान मुलं आहेत ना, त्यांचा खूप प्रॉब्लेम असतो, ते फळं खात नाहीत. मग त्यांच्यासाठी अशी आयडिया करायची. आणि पौष्टिक आहे. पौष्टिक. आणि याच्या पुढेही जाऊन ही स्मूदी तयार झाली ना, पॉप्सिकल मध्ये किंवा आईस्क्रीमच्या साच्यामध्ये भरली तर आईस्क्रीम म्हणूनही खाऊ शकतो. म्हणजे स्पेसिफिकली लहान मुलं असतील ज्यांना दात येत आहेत तर त्यांना काहीतरी थंड खायला द्यायचं असतं, तर असे क्यूब्स बनवून देऊ शकतो. किती छान. म्हणजे ज्यांना दात आले असतील लहान मुलांना त्यांना तुम्ही स्मूदी देऊ शकता, हो की नाही? खूप छान. तुला हे मिक्सर चालवायला शिकायचंय का? व्हेरी गुड. असा हात ठेव. आणि बरं काय फक्त माझी नाही, त्या म्हणाल्या ना दात आलेल्या छोट्या मुलांसाठी. तुझे दात येऊन पडून परत पडायची वेळ आली. आता कुठल्या दाताचं कौतुक आहे? असं म्हणतेस की म्हातारी झाली स्मूदी तयार? येस. वा. आम्ही ही एका ग्लास मध्ये थांब ना, कशी झाली बघूया ना आपण. वा, कशी झाली आहे? छान आहे ना? तुझ्यासाठी तेवढंच होतं, उरलेलं मी ग्लासात भरतो. मंडळी तुम्ही लिहून घ्या, वॉटरमिलन पंपकिन स्मूदी, म्हणजेच खरबूज टरबूजच्या स्मूदीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता टरबूज आणि खरबूज स्मूदी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम खरबूज आणि टरबूजाचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात चवीनुसार मध घालावं आणि व्यवस्थित ब्लेंड करून घ्यावं. टरबूज आणि खरबूजची पौष्टिक स्मूदी तयार आहे. वा. चोचले जिभेचे लाड मुलांचे च्या आजच्या या भागामध्ये मधुराजींनी आपल्यासाठी अप्रतिम 3 पदार्थ केले. एक तांदळाची फुलं, दुसरा बीटरूटचं कटलेट आणि त्याला परत फ्रँकी केली, आणि तिसरी ही जी स्मूदी आहे आउटस्टँडिंग. 100 पैकी 500 मार्क तुम्हाला. 100 पैकी 1 लाख मार्क. जास्तच उदार आहे तू मार्कांच्या बाबतीत. तुला पहिल्यांदा काय खायचंय? मला पहिला रोल खायचा. बर. आणि आता खायला सुरुवात करूया. चला, मी हे पहिल्यांदा घेणार, तू तुझा रोल उचल. माझी फुलं घेत. वा. तुम्ही घ्या निरोप. भेटा मला पुढच्या भागात याच ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.